शिक्षकांसाठी आता नवा नियम, हे करा नाहीतर वैद्यकीय बिले अडणार। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर। तर शिक्षकांसाठी एक नवा नियम आता आणण्यात आलेला आहे आणि या नियमाअंतर्गत त्यांना ही गोष्ट करावी लागणार आहे, जी गोष्ट त्यांनी केली नाही तर त्यांनी टाकलेली जी वैद्यकीय बिले आहेत ती अडवून ठेवली जातील किंवा ती निघणार नाहीत। काय आहे हे आणि कशा पद्धतीचे काम त्यांना करायचं आहे हे सविस्तरपणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत। त्यामुळेच या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायलाही विसरू नका। बघूया शिक्षकांसाठी कोणता नवा नियम लागू करण्यात आलेला आहे। तर महाराष्ट्र शिक्षण विभागाने जिल्हा परिषद आणि पूर्ण अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आभा ABHA कार्ड काढणे अनिवार्य केले आहे। 5 लाख रुपयापर्यंतच्या वैद्यकीय खर्चाचा परतावा, ज्याला आपण म्हणतो मेडिकल रिइम्बर्समेंट, मिळवण्यासाठी हे कार्ड असणे बंधनकारक असून त्यासाठी 30 जून पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे। आता आभा कार्ड म्हणजे काय? तर आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट, हे 14 अंकी एक विशिष्ट आरोग्य ओळख क्रमांक, ज्याला आपण हेल्थ ID म्हणतो, ते आहे। या कार्डद्वारे तुमचे वैद्यकीय अहवाल, उपचार आणि आजारांची माहिती डिजिटल स्वरूपात एकाच ठिकाणी सुरक्षित राहते। मग शिक्षकांसाठीचे नियम व फायदे काय आहेत यासाठी? तर सगळ्यात पहिला फायदा आहे वैद्यकीय खर्चाचा परतावा। आजारपणावरील उपचारांसाठी मिळणारे वैद्यकीय बिल किंवा प्रतिपूर्ती, ज्याला आपण मेडिकल रिइम्बर्समेंट म्हणतो, आता आभा कार्ड शिवाय मंजूर होणार नाही। विमा संरक्षण मिळणार आहे। शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 5 लाख रुपयापर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण मिळण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आलेले आहे। आणि मुदत, याची मुदत आहे, शिक्षण विभागाने हे कार्ड काढण्यासाठी 30 जून पर्यंतची अंतिम मुदत दिलेली आहे। मग आता आभा कार्ड काढावे कसे? तर तुम्ही हे कार्ड स्वतःच्या मोबाईल किंवा कम्प्युटरवरून ऑनलाईन पद्धतीने अगदी मोफत काढू शकता। मग यासाठी तुम्हाला करायचं काय आहे? तर सर्वात आधी आयुष्यमान भारत डिजिटल मिशन, ज्याला आपण ABDM म्हणतो, या मिशनच्या अधिकृत संकेतस्थळाला म्हणजेच वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची आहे। तिथे तुम्हाला क्रिएट आभा या पर्यायावर क्लिक करायचं आहे। आधार कार्ड किंवा मोबाईल क्रमांकाचा वापर करून तुम्ही त्याचं व्हेरिफिकेशन पूर्ण करू शकता आणि नंतर मग आवश्यक माहिती भरून तुमचे 14 अंकी आभा कार्ड तयार होईल। बघा, आभा कार्ड एकूण 14 अंकी असते, हे यावरून तुम्ही लक्षात घ्या। तर या पद्धतीने तुम्हाला आभा कार्ड काढायचं आहे। आता एकंदरीत शासनाने आभा कार्डच्या माध्यमातून जे वैद्यकीय प्रतिपूर्तीसाठी किंवा वैद्यकीय बिलाची जी रक्कम एकंदरीत कर्मचारी आपल्या वरिष्ठ ऑफिसकडून काढायचे, त्यासाठी नवीन आभा कार्डच्या माध्यमातून ही वैद्यकीय बिले काढण्याची एक नवीन पद्धती आणि एक नवा नियम लागू करण्यात आलेला आहे। आणि हीच एक माहिती आज मी तुमच्यासाठी महत्त्वाची घेऊन आलो होतो। त्यामुळे अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण आवश्यक कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। TET म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा 2026 साठी जी तयारी करणारे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी TETचे आवश्यक असलेले व्हिडिओज जर आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये TET एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण TETचे महत्त्वाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। जाता जाता आपण या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि मी आपली आता रजा घेतो। माझ्या सर्व शिक्षक मित्र मैत्रिणींना माझा नमस्कार।